नाही, आपण थोडेसे आता गप्पा मारूया आणि आपलं सूत्र जुळवून द्यायला शरयूताई देशपांडे आलेले आहेत, ज्या इथे कोटी विमेन्स कॉलेजमध्ये इंग्लिशच्या प्रोफेसर आहेत. आणि आपलं सूत्र कुणाशी जुळणार आहे किंवा गप्पा कुणाशी होणार आहेत ते शरयूताई सांगतील. खूपच मोठी जबाबदारी टाकली. थांबायचं आहे का सुरू करायचं? नाही नाही, बसून घेतेच. सुरू आहे. आवाज मुळातच एवढा मोठा आहे की माईक आहे काय नाही काय काय तसं. अमृताने खरं म्हणजे खूप मोठी जबाबदारी 2-3 प्रकारे माझ्यावर सोपवलेली आहे. एकतर सुरुवातच मला करायला सांगितलेली आहे. तिने मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की कार्यक्रम गुलदस्त्यात आहे वगैरे. तर गुलदस्त्यातला कार्यक्रम लगेचच तुमच्यासमोर येते. त्याआधी अमृता, थोडासा औपचारिक वाटेल पण थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल. त्यानिमित्ताने 2 गोष्टी घडून आल्या. अनेक कलाकारांना जवळून पाहायला ऐकायला मिळालं हे तर झालंच, पण दुसरं म्हणजे माहेरी यायला मिळालं. त्यामुळे हो, अगदी माहेरी जाण्याचा चान्स कोणीच सोडत नाही. अतिशय सुंदर परिसरात, म्हणजे काय म्हणतात, फार्म हाऊसमध्ये तुझा राजमहाल आहे आणि तो आम्हाला बघायला मिळालेला आहे. अतिशय सुंदर प्रसन्न असं हे घर आहे. या घरावर आणि या प्रसन्नतेचं कारण लक्षात आलं काही वेळातच की इतक्या गुणीजनांचे मनापासून दिलेले आशीर्वाद या घरावर आहेत. त्यामुळे हा परिसर आपोआप याला एक एनर्जी अशी प्राप्त झाली, एक ऊर्जा या घरात जाणवते. ऊर्जा आणि ऊब हे दोन्हीही मिश्रण या घरामध्ये जाणवतं. मी शरयू, आम्ही लोक तसे महाराष्ट्रातलेच आहोत, पण आता गेले 15च्या वर वर्ष आम्ही इथे आहोत. मी शरयू राहुल देशपांडे अशी मी ओळख करून देते. राहुल देशपांडेंना तुम्ही काल भेटलेला आहातच, आजही भेटलात. आम्ही आता गेली 15-20 वर्ष इथे आहोत. त्यामुळे आता आम्ही स्वतःला हैदराबादीच म्हणवतो, म्हणजे तीच आमची ओळख झालेली आहे. इथल्या हैदराबादमधल्या अनेक सर्कलमधून छान आम्हाला खूप पटकन आपलंसं करण्यात आलेलं आहे. खूप ओलावा आहे इथे आणि लोकांना पटकन आपलं करण्याची कला इथल्या लोकांमध्ये आहे. तो साधेपणा इथे आहे. गुलदस्त्यात ठेवलेला कार्यक्रम सहसा असं असतं की मुलाखतकार जो असतो त्याला ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याची संपूर्ण माहिती असते आणि समोर बसलेले जे लोक असतात त्यांना ती माहिती अवगत करून देणं घेणं हा भाग तिथे होत असतो. इथे थोडीशी उलटी परिस्थिती आहे. मुलाखतकार मी आहे आणि ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांची माहिती आहे, वेल नोन पर्सन आहे, त्यात प्रश्नच नाही. पण त्या व्यक्तीला माझ्यापेक्षा जास्त इथले तुम्ही सर्वजण जास्त जवळून ओळखता. त्या तुमचा परिचय त्या व्यक्तीशी अतिशय जवळून आहे. मला वाटतं आपल्या सर्वांना अंदाज आलेला असेल. मी मंचावर आमंत्रित करते श्रीयुत पंडित श्रीयुत कल्याण देशपांडे सरांना. आपण इथे यावं आणि आज हे खरंच माझं भाग्य आहे की मला सरांची मुलाखत घेण्याची संधी मिळालेली आहे. अमृता, खूप खूप आभार. हो, मी पण बसणारच. आपलं स्वागत, आपल्याच घरात आपलं स्वागत असं मी म्हणेन. आणि जसं की मी सुरुवातीला म्हटलं तेव्हा की माझ्यापेक्षा आपण जास्त ओळखता, पण थोडासा एक काय म्हणतात औपचारिक परिचय जो मुलाखतकाराचा करून द्यायचा असतो तेवढा मी करून देते, जो की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. जन्म अर्थातच रायबागचा. मला इथे आल्यापासून ना आणि पुलंच्या रावसाहेब कथेची सारखी आठवण येते आहे. बेळगावी लोण्याप्रमाणेच बेळगावची माणसंही अगदी मऊ
असतात. हा उल्लेख त्यांचा इतका दरवेळी रावसाहेब जेव्हा जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा तेव्हा ती बेळगावची पूर्ण ते वातावरण, बेळगावचं गार झुळूक वगैरे हे सगळं समोर येतं. आज पुन्हा मला म्हणजे ते आम्हीच जगतोयत असं आम्हाला सगळ्यांनाच ते वाटतं इथे. सरांचं सुरुवातीचं शिक्षण त्यांचे आजोबा वामनराव देशपांडे यांच्याकडून झालेलं. त्यानंतर गुरु शिष्य परंपरेला अनुसरून गणपतराव कवठेकर बुवा यांच्याकडे शिक्षण झालेलं. त्यानंतर उस्ताद निजामुद्दीन खान यांच्याकडेही त्यांना प्रशिक्षण करण्याचं भाग्य मिळालं. आणि आपण सर्वच जाणता की साथ संगत करण्याचं जे एक मौल्यवान मार्गदर्शन असतं ते पंडित काणेबुवांकडून सरांना मिळालेलं आहे. सरांचे एकल आणि साथ संगत असे अनेक कार्यक्रम देशभरात झालेले आहेत. त्यांनी ज्यांना ज्यांना साथ केली त्यांची यादी फार मोठी आहे. पण जी नावं माझ्याकडे आलेली आहेत त्यानुसार स्वतः पंडित काणेबुवांना सरांनी साथ केलेली आहे. त्यानंतर आशाताई खाडीलकरांना साथ केलेली आहे. अनेक नावं यामध्ये येत आहेत. तर हा कलाकार म्हणून हा त्यांचा प्रवास आहेच. आणि अशातच खैरागड युनिव्हर्सिटीमध्ये सरांनी डेमो लेक्चर्स दिलेले आहेत संगीताचे. सवाई गंधर्व पुण्याला होणारा आणि कुंडगोळला होणारा दोन्ही ठिकाणी सरांचा कार्यक्रमातून सहभाग राहिलेला आहे. हा त्यांचा फॉर्मल परिचय, औपचारिक परिचय. सर कलाकार म्हणून हा प्रवास आम्हाला ठाऊक आहे, आपल्यालाही ठाऊक आहे. पण मला हे जाणून घ्यायचं आहे किंवा इथे जे हैदराबादची मंडळी आहेत त्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की व्यक्ती म्हणून या प्रवासाकडे तुम्ही कसं पाहता आणि तुमच्या रायबागच्या आठवणी किंवा तिथल्या काही व्यक्ती, तिथले काही प्रसंग ज्यांनी आपण म्हणतो आयुष्याला कलाटणी मिळाली असे काही प्रसंग, त्याचा तुम्हाला उल्लेख करावासा वाटेल का? कलाटणी अशी काही नाही आहे, म्हणजे साधं सोपं सरळ आयुष्य रायबागचं लहानपणीचं बालपण आपण ज्याला म्हणतो ते खरंच आम्ही उपभोगलं. सर्वप्रथम थोडंसं वातावरण मी हलकं फुलकं करतो. पूर्वी लेकीचं घर परकं असायचं, आता नाही आहे. साधारण भजनी परंपरा असलेलं आमचं घर. आजोबा रोज संध्याकाळी आम्हाला घेऊन बसायचे. शुभंकर होती, मास्तर कृष्णाराव, बालगंधर्व हा वीक पॉईंट. त्यामुळे त्यांच्या साधारणपणे 20-22 मास्तरांच्या बालगंधर्वांच्या भजनाच्या ज्या रेकॉर्ड्स त्या आम्हा सर्व भावंडांना तोंडपाठ. रोज संध्याकाळ झाली, टी व्ही नव्हता सुदैवानं, त्यामुळं संध्याकाळ झाली या मुली थोडं बहुत पाटपाणी आईच्या स्वयंपाकाला मदत करायच्या. मला तालमीत त्यांनी घातलं होतं. मी 6 वर्ष तालीम केली. तालीम म्हणजे कुस्ती. कुस्ती शारीरिक असं. त्यामुळं संध्याकाळी तिथून मातीने घामाने भिजून आल्यानंतर घरी यायचं. विहिरीवर 12 महिने विहिरीवरच आंघोळ संध्याकाळची करायची. हा दंडक असायचा. त्यानंतर उदबत्ती लावलेली असायची. कंपल्सरी येऊन समोर बसायचंच, तिथं कॉम्प्रोमाइज नसायचं. ते स्वतः थोडं बहुत हार्मोनियम वाजवायचे. शिवरामबुवा येडूरकर, नाना पानसेंच्या घराण्यातले. थोडं बहुत शिकले. वातावरण तसं नव्हतं तिथं, जमीनदारी टिकवणं. त्यांनी वडिलांचं माझ्या आजोबांनी तोंडही बघितलेलं नव्हतं. त्यांचे वडील वारल्यानंतर 2 महिन्यांनी माझे आजोबा जन्माला आले. तो एकटा मोठा झालेला माणूस होता. त्यांनी त्यांचं साम्राज्य उभं केलं आणि गाण्याची प्रचंड आवड. बालगंधर्व दैवत. बालगंधर्व म्हणजे दैवत. तशीच वेशभूषा, तसंच चालणं, तसंच वागणं. मंगलताईने वगैरे ऋषिकेशने वगैरे बघितले त्यांना तसा फेटा, त्या पद्धतीचा कोट, हातामध्ये छडी, वेशभूषा तशीच, वागणं तसंच.
आणि तसं ते पुढं त्यांना करता आलं नाही, म्हणून त्यांनी मला थोडं बघितलं. मी आई घरात मुलं भरपूर असायचीच पूर्वी, प्रत्येक घरामध्ये मौजदाद असायची नाही, संध्याकाळी डोकी मोजायची गाल सगळे आलेत की नाही आहेत बघा म्हणून. तसं पै पाहुणे पण असायचे, रोज 5-10 लोक असायची जेवायला, एकटी करायची सगळं. आणि त्यामध्ये आमचा त्रास नको म्हणून सगळ्यात छोटं जे असते ते त्याच्या मोठ्याच्या मांडीवर, त्याचं डोकं आणखीन त्याच्या मोठ्याच्या मांडीवर, असं आम्ही सगळे वाट बघत बसायचो. आणि तिनं बघितलं की हा मी बसल्या ठिकाणी आपलं गुडघे बडवतो आहे, म्हणून लिप्टन चहाचे डबे असायचे ते तिनं माझ्यासमोर ठेवले. आणि ती ज्योत्स्नाबाई आणि माणिकताईंच्या वगैरे, त्यावेळी माणिकताई नुकत्याच बहरात येत होत्या, तर त्यांची गाणी म्हणायची आणि मी तिच्यासमोर जोरात डबे बडवायचो. आणि त्या वयात सगळ्यांनाच वाटत असतं की वा म्हटले की वा आपण कोणीतरी आहोत, तसं मलाही वाटायचं आपण कोणीतरी आहोत. फक्त वातावरण शांत राहायचं डबे सोडून, तिला कामं करायला संधी मिळायची. त्या आजोबांनी बरोबर बघितलं आणि साधारणपणे 3.5-4 वर्षाचा असेल, एक छोटासा पखावज घरामध्येच त्यांनी तो, त्या घरात सुतार असायचा, लाकूड गवंडी सगळे घरचे कायम बांधकाम सुरूच असायचं आमच्याकडं. आजोबांना ते शौक होता, 2 दिवस बांधायचं आणि कुणीतरी म्हटलं तिरपं झाले तर ते 4थ्या दिवशी पाडायचं आणि 5व्या दिवशीपासून परत सुरुवात करायची. तो बांधकामाचाही त्यांना शौक होता. तसं घरात सुतार असल्यामुळं त्यांनी ते घरात खोदून एक भांडं तयार करून घेतलं, पखावाज 1.5-2 फुटाचा असेल, आणि तो माझ्या मांडीवर, ते त्यावेळा भगरीगार लोक यायची, ती त्यांच्याकडनं ते तयार करून घेतलं. आणि पहिला हा मंत्र, दा दा दिनता किट दा दिनता किटी तक गदी गिन दा, हा चौतालाचा पहिला मंत्र त्यांनी दिला. तिथून सुरू राहिलं पुढं. मग 10वी नंतर 11वीला मिरजेत आलो. त्याच्या आधी एक माधवनगरच्या भजनी मंडळातून एक ज्ञानेश्वर कुलकर्णी वडसांच्या भजनी मंडळामध्ये नेहमी असतात, सदस्य आहेत, त्याचा तबला त्यांनी मला ऐकायला लावला. हात कसा व्हायचा, असा व्हायचा, सुंदर उदाहरण म्हणून बघ. आम्ही 8वीला होतो, दंगा आमचा सुरू होता उत्सवामध्ये, त्यांनी कानाला पकडून आणून समोर बसवलं, तिथं लक्ष दे म्हणाले, त्या मुलाचा हात कसा आहे. तिथं गुरुजी त्या ज्ञानेश्वरला घेऊन आले होते आणि मी 10वी झाल्यानंतर मग त्यांच्याकडे शिकायला लागलो. ते 27 जुलै 1973ला माझी पहिली शिकवणी झाली, शुक्रवार. ती शेवटची शिकवणी गुरुवार 19 तारखेला, 18 तारखेला 99 साली. त्याच्यानंतर मी एका कार्यक्रमाला गेलो, रविवारी 21 मार्च 99ला आलो आणि संध्याकाळी त्यांची माझी भेट झाली नाही. दारात आम्ही गेलो तोपर्यंत त्यांचं अनुक्रमण झालेलं होतं. तोपर्यंत अखंड साधारण 25.5 वर्ष मी त्यांच्याकडे शिकलो. मध्ये 2-2.5 वर्ष निजामुद्दीन खान साहेबांच्याकडे जायची संधी मिळाली. मी 2दा प्रयत्न केला, खानसाहेबच होते, त्यांनी मला अपशब्द वापरून हाकलून बाहेर काढलं. मिरजेला आले होते, त्याच्यानंतर औंधला एकदा भेटले होते. त्यामुळे ते नेहमी नशेत चूर असायचे आणि मी त्यांचा फॅन होतो. असावा तर तबला असा, जिथं म्हणजे त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की जिथं जुबान जात नाही त्या ठिकाणी तो माणूस हात टाकतो, आणि साफसुथरा. आज बघितल्यानंतर असं वाटतं त्यांच्या तोडीचा एकही माणूस दिसत नाही आहे. त्यामुळे मी त्यांचा फॅन म्हणलो. पहिल्यांदा औंधाला मी बघितलं, अनेक पंडितजी सगळे होते, पण खानसाहेब नुसते उभे राहिले की मागापुढं पळायचे, नावं घ्यायची नाहीत कोणाची. म्हटलं या माणसाकडे आपल्याला शिकायला मिळेल का. मी गुरुजींना विचारलं, ते म्हणाले त्यांनी मला कधीच घ्यायसाठी प्रतिबंध केला नाही आहे, कुणाकडं चांगलं आहे. एक 2-4 त्यांची वाक्य जी लिहून ठेवली गेलेली आहेत, कॉम्प्युटराइज्ड आहेत. जगात सगळं चांगलं आहे, फक्त चांगलं काय आहे हे आपल्याला समजलं की संपलं, जीवन सुफल संपन्न होतं. म्हटलं चांगलं शोधा, कोणाकडे काहीही घ्या. रस्त्यावर वाजवणारा माणूस असू दे, ते चांगलं वाटलं की त्याच्याकडनं घ्यायचं, त्याचा मान राखायचा, त्याला काहीतरी नजर द्यायची, शेवटी 5 रुपये नजर द्यायची, तो मान म्हणून द्यायचा. तसं त्याच्यानंतर मी एकही कुणाला मला आवडलेला तबला तसाच ऐकला नाही. जे काही असेल ते त्यांचा मान राखायचं, पायावर डोकं ठेवायचं, मला ही बंदिश हवी आहे. तसं मला नारायणदादा, बापू काका, खूप या लोकांनी प्रेम केलं, भरलं. सगळ्यात जास्त मला तबला मिळाला तो इंदौरच्या मुजुमदार काकांचा, जहांगीर खान साहेबचे गंडाबंद शागीर.
एका मैफलीत गेलो होतो आणि एक बंदिश वाजवली, धीकडे धिंता अगडं नग देणं न तक देणं तक तर कधी गडं नग साथीला वाजवली. सगळी फरमाईश आहे, बहुतेक तबलियानाही सगळी माहिती आहे. त्याची तिहाई मी बदलली आणि नेमकं त्याच वेळा तिहाई घेऊन समोर येताना मुजमदार काका हात आले आणि पटकन समोर स्टेज समोरून म्हणाले की अरे तो हमारी है. म्हटलं हां यही की है. तर म्हणाले ये तिहाई बदलने का आपको किसने अधिकार दिया. म्हटलं आपके गुरु ने दिया. म्हटलं नंतर बोलूया. इंटरव्हलला ते कॉफी घेऊन स्टेजवर आले आणि ते म्हणाले या इतक्या चांगल्या बंदिशी तुम्ही खुल्या वाजवल्यात, खुला बाजाना पुरं बाज खुला बाज कुठेही किनारांना वाजवता वाजत जातो, फक्त लव आणि शाहीचा हिशोब आहे त्याच्यामध्ये, तो तुम्ही तसंच वाजवलात. ही शुद्धता जपणारी लोकं कमी आहेत. कुणीतरी एक जाणकार मिळाला, मलाही बरं वाटलं. 20 वर्ष शिकल्यानंतर बाबा कुणीतरी आपल्याला म्हणतं आहे की तुम्ही शुद्धता जपली आहे. मला ते म्हणाले पटकन याच्यामध्ये हे असं आहे तसं आहे. ती आहे का. त्यांना गुरुजींचंच उत्तर होतं, गत म्हणजे विचार, तिहाई म्हणजे रंजकता. रंजकता बदलू शकतो जसं आयुष्याचं, तसं त्याच्यामधला सगळा आपले विचारच बदलत जातात. त्याप्रमाणे गतीचं पावित्र्य जे असतं त्याच्यामध्ये ते विचार आहेत. म्हणजे शायद आपको मालूम होगा इसमें धी इकडे दिनता घडणं कधी ना घेणं, तो घडणं नाही घडणं कधी ना घेणं, तकदिणं दागे तर तकदिणं नाही आहे, तकदिणं दागे तर कधीणं घडणं कधी ना, असं त्याप्रमाणे त्याचे निकास निघत जातात. ते त्यांनी तेवढंच ऐकलं आणि मी दुसऱ्या दिवशी आम्हाला भेटायला आले आणि त्याने एक 14-15 बंदिशी मला लिहून दिल्या. म्हटलं मी गुरुजींना दाखवल्याशिवाय वाजवू शकत नाही आहे. 50 रुपये पाकिटात घालून त्यांनी गुरुजींना नजर दिली, माझे ज्येष्ठ गुरुबंधू म्हणून. जे ही लोक असे आहेत. बाबा अजून आहेत, 95 वर्ष चालू आहे त्यांना, आता संपतील जुलैला 95 त्यांना. अजूनही माझा वाटतं 8-15 दिवस काय जात नाहीत. मी माझा फोन जर चुकून राहिला तर त्यांचा फोन येतो, तब्येत कैसी आहे, ठीक हो ना, काही अडचण आहे का. त्यांना स्वतःला चालता येत नाही आहे आणि परमेश्वराने अशी माणसंही पाठवली. त्यांनी आपणून मला तबला दिला. तिथून असा प्रवास असा सुरू राहिला. काणेबुवांच्याकडं 91ला पासून रेग्युलर जाणं सुरू झालं, प्रत्येक शनिवार रविवारी. या सगळं पहिल्यापासूनच ऋषिकेश म्हणजे त्याला कदाचित आठवत असेल, तो 8-10 वर्षाचा होता तेव्हापासून मी त्याला बघतो आहे. मी त्याला असं अधिकार म्हणतो तो खूप मोठा आहे, पण तेव्हापासून बघतो. त्याच्या वडिलांच्या बरोबर हरे रामपंत बोडसजींच्या बरोबर कीर्तनाला विशुदादा आणि हे दोघंही यायचे. गोरे गोरे वगैरे आपले गांधी छोटी टोपी घालून, धोतर नेसून किंवा विजारी घालून उड्या मारून मारून कीर्तनामध्ये गाणं म्हणायचं. आम्हाला ते खूप कौतुक वाटायचं. सगळे लोक म्हणायचे बघा शिका यांच्याकडून, कारण आम्ही दंगाच करत असायचो. मंगलताई 77ला पहिल्यांदा मंगलताईंचं गाणं ऐकलं, तोही लक्षात आहे. तेव्हापासून त्यांच्याबरोबर तो सहवास आहेच आहे नित्य. काणेबुवांच्याकडे त्यांचं येणं जाणं आणि काणेबुवांच्यामुळं खूप जितकं गणपतरावांच्यामुळं ओळखी झाले तबल्यातल्या, त्याच्या बाकी सर्व गवयांच्या, वादकांच्या. आणि बुवा ज्या वेळेला मला गरज होती त्यावेळेला दादानी मला माझं बोट पकडलं आणि मला बरोबर घेऊन गेले. दत्तोपंत ऐतवडेकरांची पुण्यतिथी पहिली 92 सालची. ती मला म्हणाले नुसतं गाणं नाही करायचं. कुमार शहा सांगायला आले होते. ते म्हणाले नाही आहे, कल्याण वाजवायला लागला आहे, त्याला मी घेऊन येतो. ते म्हटलं मी पत्रिका छापली. असू दे की म्हणाले, त्याला काय होते. त्यांची स्टाईल होती, सगळ्यांना माहिती आहे बोलायची. असू दे की, त्यात काय होतं आहे. पत्रिकेचा नाहीच आहे ना, तो वाजवणार आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला गरज होती त्या वेळेला ही लोकं बरोबर आली, परमेश्वराने पाठवली. तिथून सुरुवात म्हणजे रेग्युलर. मग या सगळ्या लोकांच्या बरोबर साथ सांगते, यांच्या सगळ्यांच्या शिकवण्या, खूप आठवणी आहेत. असं बोलायला लागलं तसं मी म्हणू शकतो की एक चातुर्मास मी पार पाडू शकतो. तेच आज खरा तोच उद्देश आहे की तुम्हाला बोलतं करायचं आहे, तुमच्याकडून अनेक आठवणी जाणून घ्यायच्या आहेत. गुरूंबद्दल आपण बोलत आहोत, तर सगळ्याच गुरूंकडून तबल्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वेगळं शिकायला मिळालं? गणपतराव फक्त तबल्यातच होते शेवटपर्यंत. म्हणजे मी त्यांना अनुभवलं की तो श्वास त्यांचा 1.5 मिनिट बंद व्हायचा आणि बोटं मात्र डोक्यावर झोपेत चालू असायची. ही त्यांची अवस्था, त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, कदाचित हे सांगू शकतील नंतर. ही अवस्था त्यांची मी अनुभवली आहे बराच काळ. तोंड दातही नव्हते, 86-87 वर्षाचं वय होतं आणि बऱ्याच वेळानंतर श्वास चालू व्हायचा, डोक्यात हिशोब चालूच असायचा. आणि हलवून विचारल्यानंतर पटकन म्हणाले असं करायचं आहे, अब ठीक आहे आ गया.
आणि मला म्हणायचं मग जागा झाल्यानंतर, उजाडलं काय? म्हटलं नाही. नाही ठीक आहे. 5 मिनटात परत तीच अवस्था. ते फक्त तबल्यात आणि तबल्यात राहिले. त्यांचा एक गुरुमंत्र होता, जो आता मी त्या स्मरणिकेत लिहिलेला आहे. सर्व संसारिक तापातून मुक्तता हवी असेल तर फक्त तबल्यात राहा, तबला सोडू नका. काणेभावांचं काय सांगायचं, आयुष्य व्यापला त्यांनी. शेती, तबल्या व्यतिरिक्त काणेभावां म्हणजे गाण्याव्यतिरिक्त त्या माणसाला माहीत नव्हता असं फार कमी विषय. गजूदादा आहेत, त्यांनी अनुभवले, सुखदाबाईंनी आहेत, घरची लोक आहेत त्यांची. कुठेही गेलं जत्रेमध्ये भेटायचंच, कुठल्या ह्याच्यामध्ये बैल विकायला तरी, बैल किंवा घ्यायला तरी आलेले असायचे. लांबून जोरात हाक मारायची. काळजी एकच असायची की जेवायला काही आम्ही रायबागवरनं आणलं आहे की नाही आहे. भाकरीची चवड असायची, त्यांच्यावर बसून भाकरी खायची. तसंच अक्कांचं तसंच होतं. ह्या लोकांच्याकडनं शेती व्यवहारात वागावं कसं हे मला काणेभावांच्याकडनं समजलं. लोकांशी संबंध कसे चांगले ठेवायचे, कधीही कोणाला काहीही न म्हणता, पाठीमागं निंदा नालस्ती न करता त्यांच्यातले गुण उचलायचे, गुणग्राहकता ही काणेभावांच्याकडनं मी शिकलो. गुरूंचा विषय निघाला की तसं हळवं व्हायला होतंच. हा मला वाटतं बहुतेक सगळ्यांनाच, प्रत्येक कलाकाराला येणारा हा अनुभव असेलच. थोडंसं फास्ट फॉरवर्ड करत मी हे विचारते की हैदराबादशी असलेलं तुमचं सांगीतिक नातं ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे सगळ्यांना. सर्वप्रथम मी हैदराबादला आलो होतो ते जांभेकर काकांच्या बरोबर. नाट्यसंगीताची मैफल होती, मंजुषा कुलकर्णी आणि जांभेकर काकांची. महाराष्ट्र मंडळातली पहिली मैफल होती. हां, तेव्हा मी पहिल्यांदा आलो. त्याच्यानंतर 1-2दा असाच आलो. मग प्रचलाबरोबर आलो. मंगलाताई भट यांनी तो कार्यक्रम ठेवला होता. तो असाच कोणत्या तरी हॉलला, तर एवढं लक्षात नाही आहे. आणि आता तरी परमनंटली वरचेवर यावं लागणारच आहे. गाण्यासाठी नाही, निदान नातीसाठी यावं लागणार आहे. पण इथलं वातावरण खूप आवडलं. लोक दिलखुलासपणा ज्याला म्हणतात ना, जे मी बडोद्याला अनुभवलं. नंबर 1 इंदोर. इंदोरसारखी माणसं नाहीत. यस, तुम्ही इंदोरच्या आहात? अरे बापरे, मी म्हणायला नको होतं. मी खरंच सांगतो, एक काळ असा आला होता की मी कदाचित तिथं सेटल झालो असतो इंदोरला. गुरुजी गेल्यानंतर, काणेभाऊ गेल्यानंतर मी निर्णय घेतला होता, पॅकअप एव्हरीथिंग अँड गो बॅक टू इंदोर. समोर बसून दाद कुणीही देतं, पण या अच्छा नाही लगा म्हणून सांगणारे लोक इंदोरला आहेत. त्याच्यानंतर धारवाड. सर्वात वीक पॉईंट हा धारवाडचा आहे. मस्त गाव सेटल व्हायला. धारवाडसारखं गाव नाही. असंच म्हणजे रफ बोलतील, खांद्यावर हात टाकतील, नाही आवडलं हे नप्पासारखी भाषा एकदम सांगून, हे निधून असं यणगी बाळाप्पांची भाषा आहे तिथे म्हणताना, हे असलं का एकदम तोंडावरच म्हणून गेले ते यणगी बाळाप्पा. असलं काय म्हणजे रावसाहेबांची आठवण ती पुलंच्या, वाजीवते काय मांडी खाजीवते बघ मसा, तसं ते यणगी बाळाप्पांची भाषा आहे ती. 5-5, 6-6 माईक लावून त्या बोंडक्यात तोंड घालून, तबला घालून गाता म्हणाले तुम्ही. ते अनुराधा पालजींचा तबला होता आणि लवकर सेटल झाला नाही. अर्धा तास झाला, बाली भैया येत आहेत, सांगतायत, कुठं सगळे घाबरलेले. या बाईंचा मेकअप आणि तबला लवकर लावूनच होईना. ते शांतपणे समोर आले. त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं, या थिरकवा बजाया, शमशुद्दीन बजाया, हमारा बसवानी भिंडीगिरी बजाया, या माईक लगता नहीं, कान अच्छा है धारवाड का. ते एकदम माझ्याकडे अनुराध, त्याच्या आधी तिची माझी दोस्ती झाली होती. 2 तास आम्ही गप्पा मारल्या होत्या. एकदम म्हणाले, भैया क्या करने का. म्हटलं सब निकालो, 2 माइक रखो, सुनने वाले, उनका मतलब ऐसा है कि सुनने वाले लोग बहुत अच्छे हैं, माईक की जरूरत नाही. त्यांनी तसंच आहे धारवाडला वातावरण. मस्त ऐकणार. त्या काळी होते, आता बऱ्याच वर्षात माहीत नाही, उलथापालथ झालेली आहे. तुम्हाला हैदराबादलाही हा अनुभव येस येईलच. गजेंद्र दादा आपल्यासोबत आहेत, ते पण तुम्हाला सांगू शकतील. इथले संगीत क्षेत्रातले जाना पहचाना नाम है यहाँ पर.
काही आपण आधी इकडचे प्रश्न घेऊयात प्रेक्षकांमधून. तबला कलाकार म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारणार, पण तबल्या संबंधीचे काही खास प्रश्न इथून प्रेक्षकांमधून येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे. म्हणजे विशेषतः शिष्यवर्गालाही काही विचारायचं. गजूदादा, इफ यू वुड लाईक टू स्टार्ट. थोडक्यात आवडतो, कारण पुढं अजून कार्यक्रम आहे. हा माझा जिव्हाळ्याचा विषय. कोणताही विषय दिला तरी मी चातुर्मास पार करतो. इतके माझे गुरुजन मला मोठे लाभलेले आहेत. जहांगीर खान साहेबांच्या त्यांनी सांगितलं, साधी गोष्ट, धिट धिट धागे तरी सगळीच म्हणत, धिट धिट धागे तरी कडधा धिट धागे तरी सगळेजण मात्रेबरोबर जोर देऊन जातात. तो धिट धिट धागे तरी दुसरा धिट्ट मोठा लागतोय म्हणायचं. छोटी गोष्ट आहे, पण तुम्ही वाजवायला बसल्यानंतर लक्षात येतं. तसे संस्कार त्यांच्यावर जहांगीर खान साहेबांचे झाले. सर्वात महत्त्वाचं, जेव्हा ते साधारणपणे 32-33 साली असेल, इंदोरला पहिल्यांदा गेले. भीमसेनजींचे 7 कार्यक्रम होते, चेन बुकिंग, आणि त्यांनी भीमसेनजींना सांगितलं की शेवटचा कार्यक्रम इंदोरचा ते एरेज अरेज म्हणायचे, घे. आणि तिथे मी मात्र 1 वर्षभर राहणार आहे जहांगीर खान साहेबांच्याकडं, कारण मुनीर खान साहेबांची आज्ञा आहे. कुणाकडं शिकू असं त्यांनी मुनीर खान साहेबांनी विचारलं. तुम्ही हैदराबादला तर चालला आहेत, पुढं 4-6 महिन्यामध्ये पेपरला आलं, म्हणाले की ते खैरागडला गेले आणि तिथं वारले. ते पुढं हैदराबादला आले नाहीत, खैरागडला पण गेले नाहीत. आर्थिक परिस्थिती, सामाजिक बऱ्याच कारणं असतात त्याच्या पाठीमागं. श्रद्धा कमी त्यांची झालेली नव्हती. त्यांनी जाताना अजाणतेपणे विचारलं, 19-20 वर्षाचं वय होतं, की अब मैं कहाँ सीखू. ते पटकन त्यांनी डोळे मिटले, म्हणाले आणि एकच वाक्य वापरलं, बस अब बाबा जहांगीर बच गया. ते शिकायचं असेल माझ्या जोडीचा तर तो एकमेव माणूस आहे. ती त्यांनी ईश्वरज्ञा मानली आणि तिथं ते 1 वर्षभर राहिले. बरोबर 7 कार्यक्रमाचे त्या काळचे पैसे भीमसेनजींचे आणि ह्यांची बिदागी. इंदोरला राहिले 1 वर्ष. 7 कार्यक्रमाची बिदागी घेऊन त्यांना भेटायला गेले. ते म्हणाले, ठीक आहे, कल गंडा बांध लेंगे, प्रोग्राम करेंगे, शुरू हो जा. मग त्यांनी फक्त विचारलं की इससे पहिले कहाँ सीखा है. ते एका लुंगीमध्ये पैसे सगळे घेऊन गेले होते. 10 रुपयाची नोट त्यावेळेला मोठी. सोनं 35 रुपये तोळं होतं आणि साधारणपणे 300-350 रुपये असतील बरोबर. ते लुंगीमध्ये रुपयाची 5 रुपयाची चांदीची नाणी सगळी ती बरोबर घेऊन गेलो होतो म्हणाले. आणि हे काय, तर पैसे आहेत उद्याला तुम्हाला गंडा बांधायसाठी. पोटाला काय करणार. म्हणते कुठंतरी बघेन काहीतरी व्यवस्था होईल, पैसे तुम्ही ठेवून घ्या. म्हणते ते ठीक आहे. त्यांनी बाजूला असं सरकवलं, कोणाकडे शिकला आहेत. ते म्हणाले, मुनीर खान साहेब. एका क्षणात त्यांनी सांगितलं, पैसे बाहेर घेऊन जा, मला गंडा बांधायचा अधिकार नाही, तुला फुकट शिकवतो. हे जहांगीर खान साहेब. 1 रुपया बिनखर्चाचा मी त्यांच्याकडे शिकलो म्हणाले. पैसे घेऊन जायचं कुठं, बाहेर आलो त्यांच्या घरातून आणि तेवढ्यात रामूभैया दातेसमोर आले. अरे तुम्ही गणपतराव ना गंधर्वांच्या कंपनीत वाचवता. ते म्हटले हो. हे काय. म्हटलं असं असं झालं आहे, पैसे द्या माझ्याकडं म्हणाले. घेऊन हे धर्मशाळेत ह्यांचं बोचकं होतं ते सगळं घेऊन गेले. स्वतःच्या आउट हाऊसमध्ये व्यवस्था केली. 1 वर्षभर 1 वेळचं सकाळचं जेवण त्यांच्याबरोबर त्यांच्या डायनिंग टेबलवर. ते कलेक्टरच होते आणि सर्व पैसे त्यांनी पुण्याला पोचवले. त्या काळात पैसे पोचवणं फार महत्त्वाची गोष्ट होती. असे जहांगीर खान साहेब. आणि ज्याला आपण जो गत तोडायचा विशेषतः त्यांचा अभ्यास प्रचंड होता. खलिफा उस्ताद आबिद हुसेन खान साहेबांच्याकडनं आलेल्या बंदिशी बऱ्याच त्यांच्या आहेत. म्हणजे आता पहिल्यांदा रेल्वेत बसले आबिद हुसेन खान साहेब, तर 4 बाग ते लखनौ पहिली ट्रेन चली. तर ते कशी त्यांच्या डोक्यात तबले, या लोकांच्या तबल्याशिवाय विषय नव्हता. तर रेल्वेत बसल्यानंतर मग निघाले. म्हटलं कैसी चल रही रेलगाडी कैसी चल रही. ते म्हणाले वो देखो ऐसी चल रही, गे गे देट देट गे गे दिन तक न तक दिन तक घे तक दिन तक दात देट देट दे तक दिन तक देट ता देट तिरड तक था. गत संपली. रेल्वेने ट्रॅक बदलला. प्लॅटफॉर्मला दागे नका ता देणं 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 ट्रॅक बदलून आले. घडणं तिरड तकता कत दहा त दहा घडणं तिरड तकता कत दहा त दहा घडणं तिरड तकता गत दहा त दहा आ. अशा
म्हणजे उपज अंगाने त्यांच्या बंदिशी स्वतःच्या अभिदूषण खासाहेबांचे खूप आहेत. गुरुजींनी सांगितलेले, मला निजामुद्दीन खासाहेबांनी सुद्धा काही सांगितलेलं आहे. असं म्हणजे त्यांना थोडक्यात परंपरा खूप मोठी लाभली या लोकांच्याकडनं. गुरुजी नेहमी म्हणायचे की माझी काहीच योग्यता नाही आहे, एक डवरी नाथपंथीय डवरी कुटुंबामध्ये मी जन्माला आलेला, कुठंतरी गोंधळ घालून पोट भरणारे आमचे पूर्वज, ह्या लोकांचा सहवास मुनीर खान साहेब आणि नंतर जहांगीर खान साहेब तितकंच महत्त्व, दोन्ही बरोबर बॅलन्स होते ते. यांच्याकडनं कायदे खूप मिळाले, यांच्याकडनं गततोडे मिळाले. तशी परंपरा एकच आहे. म्हणजे आता म्हणताना त्यांच्यावर जहांगीर खान साहेब यांच्यावर शिक्का आहे, जो माझा स्वतःचा आजपर्यंतचा जो अनुभव आहे तो सांगतो की पुरबी आहे, लखनौवाले म्हणून. पण त्यांच्या पहिल्या 3 गुरूंचा सगळ्यांना विसर पडतो. चुन्नू खान साहेब बरेलीवाले, पहिले मुबारक अली सर्वात प्रथम दिल्लीवाले, प्युअर दिल्ली. चुन्नू खान साहेब फरुखाबादवाले, परत प्युअर दिल्ली. फिरोज शाह, बहादूर शाह जफर नातू, ते लाल किल्ल्यात राहून शिकले. ह्या गोष्टी बाहेर कोणालाच माहीत नाही आहेत. इतके आदबशीर कसे जहांगीर खान साहेब वागायचे. एकतर जन्म पाहिजे किंवा संस्कार पाहिजेत, त्यांना दोन्हीकडून मिळालेला होता लाल किल्ल्यातला. त्यामुळे अतिशय आदबशीर वागणं, सौम्य बोलणं, शांत राहणं आणि आपल्या जो कर्तव्य आपलं आहे, आपलं कर्म जे आपण करतोय तबल्याचं, त्याच्याशी प्रामाणिक राहणं. गुरुजी नेहमी म्हणायचे, झोपेतनं जरी म्हातारा हा शब्द वापरायचे, मी असं वापरतो तो अधिकारानं वापरतो. म्हणजे आपल्या वडिलांना आजोबांना आपण असं म्हणतो का म्हातारा असा आहे तसं आहे, तसं ते त्यांना म्हणायचं आहे. म्हातारा झोपेतनं उठवलं तरी अनुस्वार फरक व्हायचा नाही हो. असं ती बंदिश तुम्ही केव्हाही विचारा, कशी विचार, इकडे इकडे जरासुद्धा हलायचं नाही बघा असं म्हण. अजून कोणी? घराण्याचा म्हणता का? जे 2 गुरुजन आहेत, काणेबो आणि गणपतराव, ह्या दोघांचंही म्हणणं आपण तेच करत असतो. वरचे म्हणजे जे गुरुजनांची परंपरा आहे त्याप्रमाणेच आपण वागत असतो, त्याच्यात बदल होत नसतो. मंगल ते अधिकारानं सांगतील या विषयावर. त्यांचे जे विचार आहेत, एका घराण्याची तालीम कमीत कमी 12 वर्ष पाहिजे. घराणं कोणतंही वाईट नाही, नाहीतर गजानन बुवांनी 55व्या वर्षी बुर्जी खान साहेबांचा गंडा बांधला नसता. 60व्या वर्षी मुनीर खान साहेबांनी पूरबचा गंडा, मला त्यांचे गुरु माहीत नाहीत, क्यों पूरब नाही बजाते, त्यावेळेला कट्टरता होती घराण्याची, तबल्यात तर प्रचंड होती. मग 60व्या वर्षाने त्यांनी गंडा बांधला, सलग 6 वर्ष अध्ययन केलं आणि हे सर्व घडलं ह्याला रायगडला, खैरागडजवळ. तिथं त्यांना अनुमती मिळाली, आर्थिक स्थैर्य मिळालं आणि तिथं त्यांनी पूरबचा अभ्यास केला. म्हणून परवा जाऊन मत्था टेकून याचा हा कार्यक्रम आम्ही पार पडला. तिथं जाऊन त्यांच्या कबरीवर डोकं टेकून आलो. कारण त्या माणसामुळं गुरुजी म्हणायचे, घराण्याच्या भिंती गळून पडल्या. हां, आणि 4ही घराणे, तबल्याची पहिली 4च घराणे, आता 2 वाढले, आणखीन 10वीस वाढतील, माहीत नाही आहे. आता प्रत्येक मोहल्ले, हर मोहल्ले में खलिफा पैदा होने लगे असं म्हणतात, म्हणजे तसं झालेलं आहे. तर असंही होतील, पण एका घराण्याची तालीम आणि त्याच्यानंतर घराण्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही उचला. जे काय माझ्याकडे बनारस सुद्धा आहे, मला सांगितलं वासुदेव रामचंद्र कुलकर्णीने मला खूप बनारस दिला आहे. बनारस वाईट आहे कोण आहे म्हणतात ते, नाही मग नाहीच आहे, चांगल्या गोष्टी त्यातनं उचल. त्याच्यामध्ये लयकारी आहे, नाचाच्या बंदीचे आहेत, पखावाज आहे, पंजाब तर पूर्ण पखावाज आहे, खुलाबाज आहे सगळं, असं त्यांचं म्हणणं होतं. तेच पुढं चालू ठेवायला लागतं. एक घराण्याच्या अनुषंगाने मला एक जरासं आठवलं की
सुहास शास्त्रीजी एकदा बोलताना जेव्हा क्लास वगैरे घेत होते मुलांचं, तेव्हा ते सांगत होते बंदिशींच्या संदर्भात. तर तेव्हा त्यांनी सांगितले की पूर्वी बंदिशी ह्या सोन्या चांदीसारख्या जपल्या जात आणि त्या एकमेकांकडे देणं म्हणजे मारामारी अशी हे असायचं एकूणच, की बंदिशींना खजानं बंद म्हणजे ठेवलं जायचं, पडदा नशीन ठेवलं जायचं. तर त्या संदर्भात थोडीशी अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. गुरुजींचे अगदी शेवटच्या महिन्यामधली एक मुलाखत आम्ही 1.5-2 तास नुसतंच बोलत बसलो होतो. आमच्या शेतावरच्या चिंचेचं एक झाड आहे, ऐतिहासिक. तिथं काणेबुवा आराम तक्याला टेकून तंबोरे लावून तिथं त्यांनी शिकवणे घेतलेले आहेत आणि गणपतराव तर नेहमीच असायचे तिथं. गप्पा मारता मारता असं फक्त म्हणाले ते की यांचं पावित्र्य जपा. कुठेही गेलो आहे, कुठेही वाजवलं आणि चांगल्या चांगल्या बंदिशी वाजवल्यात, असं करू नका. त्या ठरलेल्या आहेत, लग्या भजनाच्या ठरलेल्या आहेत, ढोलकीच्या ठरलेल्या आहेत, तमाशाच्या ठरलेल्या आहेत, भावगीताच्या ठरलेल्या आहेत. बारीक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ते कोणाबरोबर काय वाजवायचं ह्याचं भान ठेवून वाजवा, त्याचं पावित्र्य जपा. आणि बंदिशी ते म्हणतात आता बरं, आता त्यांना हे दुसरे तिसरे त्यांचे गुरु म्हणजे गमन खां सर, ज्यांनी निकास त्यांना शिकवले. निकास हा विषय अतिशय अवघड आहे. घडं नग दिणं घडं नग आणि घेडं नग दिना घेडं नग. छोट्या 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 गोष्टी आहेत. दिना घडं नग किनावर दिणं घडं नग लवेवर शाहीवर दाबला गेला अनामिकेनं. ह्या छोट्या गोष्टी लईनं भरपूर लईत वाजवण्यापेक्षा ते म्हणायचे की या गोष्टींचं पावित्र्य जपा, हे अभंग आहेत, त्यांना असंच जपा. नादिन ते म्हणायचे नादिनदींना हा मंत्र आहे आणि बंदिशी हे अभंग आहेत. ते बदल करायचा तुम्हाला अधिकार नाही आहे, कोणालाच नाही आहे. आणि मी माझ्याकडे जे कोणी शिकतात त्यांना मी प्रामाणिकपणे सांगतो, त्याचे डेसिबल्स ठरलेले आहेत, त्या तशाच वाजल्या पाहिजेत तर त्या पुढं टिकत आहेत, नाहीतर टिकत नाहीत. परवा खैरागडला एकच बंदिश मी वाजवली होती, अवरोही बंदिश. आपने अभी शेजवलकर साहब ने जिक्र किया था कादर खान साहब का, त्यांनी ती याच्यावर ऐकली. ते पटकन म्हणून गेले की ये तो अवरोही बंदिश आहे, अवरोही बंदिश आहे. हां, असं म्हणजे किती छोटे आपण म्हणतो, पण जगात कोणीतरी विचार करणार असतं तसं. ते सुरुवातच तशी अशी आहे, दिन नक तक दिन घेणं दागे तर तू नका दा. आणि मध्यम पंचमाचा न्यास आहे, दिणं घडं नका दिगं नानकात. व परत खाली येऊन दिनं घेणं दिनं घडं नका दिगं नानकात. ह्या छोट्या म्हणजे एकदम पटकन म्हणाले आणि परत जाताना ती तिथेच येऊन थांबते. दिन नक तक दिन घेणं दागे तर तू नका दा. दिनं घडं नका दिगं नानकात. दिनं घेणं दागे तर दिनं घडं नका नानकात दा. तकट तकट तिने घडं नका तिने घेणं दागे तर तू नका ता. दिनं घडं नका नानकात. दिनं घेणं दागे तर दिनं घडं नका दिगं नानकात. त्यांचा फोन आला, त्यांनी नंबर घेतला नितीनकडनं, की म्हणाले ये तो अवरोही बंदिश है, आपको कहाँ से मिली. तर म्हटलं गुरुजी को तो ये मुनीर खान साहब से मिली. मग इकडं तिकडच्या गप्पा झाल्यानंतर पटकन म्हणाले माझा मुलगा PhD करतोय, तर मी पाठवून देतो. म्हटलं पाठवून द्या, विचार करू त्याचा. ते तुमच्याशी बहुतेक त्यांचं बोलणं झालेलं आहे ते. हां, म्हणजे कुणीतरी जगामध्ये आहे की त्याचा अभ्यास करतो फोन. आणि ही शुद्धता गुरुजी नेहमी म्हणायची की याच्यामध्ये बदल करायचा कोणाला अधिकार नाही आहे. केला तर ते पाप, मला ते नेहमी म्हणायचे, ते पाप तुमच्याकडनं घडू नये. तात्कालीन एका शिष्याला त्याने असं सांगितलं, याला मी तबला सांगितलं, याचं कारण म्हणाले की हा दिवाना आदमी आहे, म्हणून या माणसाला मी तबला सांगितलं आहे. मी उलगडला नाही आहे कुठं, कारण मग बुवा गेल्यानंतर ते हळवे झाले होते खूप. 14व्याला मला तारीखसुद्धा आठवते अजून, 26 ऑक्टोबर 1997. रात्री सगळेच गायले आणि पहाटे मला 27 तारखेला म्हणाले की मी आता रायबागला येऊन राहतो. आता भरोसा वाटत नाही, बुवा माझ्यापेक्षा लहान पण गेले की हो, आणि तुम्ही आता परत नाही फिरणार. म्हणून त्यांनी तबला दिला. त्या 1.5 वर्षात पूर्ण हाताची बोटाची लकब, बोटांची क्रमवारी, डग्ग्याची, तबल्याची क्रमवारी वेगळी आहे, डग्ग्याची क्रमवारी वेगळी आहे. त्याच्यात जलद जाण्याकडं कुठंही नाही आहे. तबला जलद वाजला पाहिजे, त्याच्या प्रत्येकाची लय ठरलेली आहे, त्याच्यावर जायचं नसतं. गाणं असो, गाण्याची तानेची लय असो,
तबल्याची लय असो, बंदिशींची, त्याच्या पुढं गेलं की संपलं म्हणाले. त्याची रंजकता संपली, सौंदर्य संपलं, हो मशीन झालं असं म्हणायचं. मशीन वाजलं पुढं, फार पुढं गेल्यानंतर तुम्ही त्यातून स्वर दिसला पाहिजे, बंदिशीतनं विचार दिसले पाहिजेत. असं प्रत्येक बंदिशीची काही खासियत आहे. त्या प्रदीर्घ सहवासानंतर त्यांनी माझ्यासमोर उलगडल्या आणि हे माझं भाग्य समजतो. तसंच निजामुद्दीन खान साहेबांनी शेवटचे 6 महिने, आता म्हणाले बाहेर तबला कुठेही मिळतो, छोट्या एकातून काही गोष्टी कशा करता येतात. ते पहिल्यांदा बेटा म्हणायचे, बेटा आओ बैठो वगैरे, नंतर म्हणाले कल्याण भाई आओ बैठो, ये देखो ये कैसे निकलता है, ये कैसे निकलता है, यहाँ से ये कैसे होता है देखो. त्यातून वाढवता तबला कसा येईल याच्याकडे त्यांनी लक्ष वेधलं निजामुद्दीन खान साहेबांनी. एक कलाकाराची पत्नी म्हणून मी पुढचा प्रश्न विचारते की असं म्हणतात लकी इज द मॅन हुज हॉबी इज हिज प्रोफेशन. पण हे भाग्य सर्वांनाच लाभतं असं नाही. एकीकडे कला आहे आणि एकीकडे प्रपंच आहे. कलेची उपासना करावीशी वाटते पण प्रपंच पण सोडता येत नाही. म्हणजे बहुतेक वेळा कलाकाराची तंद्री लागते आणि मग तिकडून बायको ओरडते, नाही आता जेवायला या, नाही आता पाहुणे आलेत, नाही आता घर आवरायचं, हा सगळा हां ते तर आहेच आहे. ती भूमिका मी स्वतः नेहमी करते आणि नाटकात पण केलेली आहे. आधी आंघोळ करून घ्या हा भाग आहेच आहे. आणि ह्या सगळ्याचा नक्कीच कलाकाराला त्रास होतो. मी तो बघितलेला आहे, तो त्रास होतो. तर आता हे कलाकारांनी कसं हे सांगीतिक विश्व आणि सामाजिक भान हे कसं जपावं, म्हणजे हा बॅलन्स कसा साधायचा त्यांनी, म्हणजे हा प्रत्येक कलाकारासाठी ह्या टिप्स उपयोगी पडतील इथल्या. मला वाटतं ह्याच्यासाठी काही करावं लागत नाही. तो वरून परमेश्वर ती व्यवस्था करतो, मुद्दामून करता येत नाही. याच्यासाठी असं त्याला ज्याला वाटलं ठीक आहे बाबा हा काय पागल आदमी आहे, तो त्याच्यासाठी ती व्यवस्था करून तो ठेवतो. हे हिला लगेच पटलेलं आहे म्हणजे हो की ती. त्यामुळं हा खरा बॅलन्स सांभाळणं खूप अवघड आहे. आर्थिक, प्रापंचिक, सामाजिक. त्याला काणेबुवांचंच वाक्य परत उद्धृत करणं भाग्य आहे. असंच एकदम काही वेळेला व्हायचं, म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो ना की आतून काहीतरी आपल्याला वाटत असताना आपला गुरु ज्याला आपण परमेश्वर समजतो तोच विचार करत असतो. त्यावेळेला एकदम ते म्हणाले असं, म्हणजे एक दिवस काही आगापिछाचा नव्हता, संदर्भ नव्हता, माझ्या मनात फक्त तो विचार चालू होता. आणि एक 15 मिनटाचा अण्णाभाऊ होते त्यावेळेला तिथं समोर, शिकवणी सुरू होती. पटकन मला म्हणाले की सर्व गोष्टींचा सुवर्ण मध्य साधला गेला पाहिजे. कोणती गोष्ट सोडायची नाही, कोणती कमी नाही. तुला शेती सोडायची नाहीच आहे, मला तू पहिल्यांदा शेतकरी म्हणून हवा आहेस, तबलेवाला म्हणून बिलकुल नको आहेस. तुझं कामच नव्हे. कल्याण देशपांडे फार मोठे तबलेवाले आहेत. 500 रुपये बिदागी ठरली होती त्या काळामध्ये. मी 1991-92ची गोष्ट सांगतोय. पण रुसून बसले तो अजून 500 द्या म्हणून. हे तुझं काम नव्हे. शेती ती बाजू व्यवस्थित झाल्यानंतर जे काही जमेल ते जमेल. आणि ते नेहमी म्हणायचे, ते असं अंधश्रद्धा बिलकुल नव्हते, पण फार मोठे श्रद्धावान, पूजा अर्चात याच्यामध्ये त्यांचं मन कधी रमलं नाही काणेबुवांचं. पण ते म्हणायचे नेहमी, तो जो आहे ना तो आपली व्यवस्था करतो. हे त्यांचं वाक्य होतं. हे सोडायचं नाही. हे ते सगळ्यांना त्याने हे सांगितलं. तुला पण अनुभव आहे त्याचा. तो नोकरी धंदा सांभाळून हे सगळं करायचं होत राहतं. थोडं कमी होईल ना, पण फकिरी जीवन जगायचं नाही, कधीच जगायचं नाही. आणि ते माझ्या दृष्टीनं ब्रह्मवाक्यच होतं. मी शेतीत झोकून दिलं. कधीतरी 8 महिन्याभरातनं भेटायला जायचो. या लोकांची भेट व्हायची. शिवानंद पाटील असायचं बरोबर त्यावेळेला. त्याच्या शिकवण्या सगळ्या त्यावेळेला वाजवायची संधी मिळाली. त्याच्यामुळं तो माणूस उलगडत गेला. आणि मग लक्षात आलेली खरंच आपल्या हातात काहीच नाही आहे. खरोखर सर्व व्यवस्था परमेश्वर करतो, सगळीच. अलीकडे कलाकाराची खूप धावपळ होते की लोकाश्रय आणि राजाश्रय.
आणि हल्ली तर आता असं झालं की रील लाईफ जास्ती त्याला जास्ती महत्त्व दिलं चाललं आहे आणि रिअल लाईफ विसरून चाललेत लोक. म्हणजे शेजारी कोण राहतं आहे हे माहिती नाही, पण फेसबुकवर मात्र असंख्य फ्रेंड्स आहेत. कलाकाराला तर ही जास्ती धावपळ होते, कारण त्याला प्रसिद्धी पण हवी आहे आणि त्याला पैसा पण हवा आहे. तर आता मग कलाकारांनी समाजाकडून काय अपेक्षा ठेवावी, किंवा हे पण की समाजाने कलाकाराकडून काय अपेक्षा ठेवावी? कलाकारांनी अपेक्षा म्हणजे आत्ता सांगितलेलं तेच वाक्य आहे, सुवर्ण मध्य साधायचा सर्व गोष्टींचा बॅलन्स. आणि सामाजिक देणं जे आहे ते द्यावंच लागतं. ते भजनाच्या स्वरूपात असू दे आणि कसल्याही स्वरूपात असू दे, विद्यार्थ्यांच्या स्वरूपात असू दे. ज्याला आपण दान वगैरे मोठे शब्द वापरतो, विद्यादान वगैरे, असलं काही नसतं. ते आलेलं असतं, ते पुढं द्यायचं असतं. आणि त्याच्यासाठी एक वाक्य मी आवर्जून थोडंसं आउट ऑफ ट्रॅक जाऊन सांगतो. मुनीर खान साहेबांचा शब्द आहेत, जर चुकीचं शिकवलं तर त्याच शिष्याच्या घरात पालीचा जन्म येतो. तो चुकीचं वाजवतो हे आपण उलटं लटकून पाल बघते आणि म्हणून चुक 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 करते. ते नेहमी म्हणायचे. म्हणजे असं डोक्यात एक विषय असायचा. रात्री 12-1-2ला आनंद संगीतचं नाटक संपून गुरुजी तिथं पोहोचले, तबला निकाल. पहाटे 2-3 तास परत त्यांची शिकवणी व्हायची. ते म्हणा, अभी तो ये कल शाम को बताइए बंदिश मैंने, मैं देखना चाहता हूँ कितनी अच्छी बैठी है, मुझे चिपकुली बनना नहीं है तेरे घर में आके. इतक्या शुद्धतेनं त्या माणसाने त्यांना शिकवलं आणि या माणसाने ते पुढं चालू ठेवलं. छोट्या छोट्या बंदिशी, प्रत्येक बंदिशीचं आपण पठण करतो. पंडितजी, मी तुम्हाला मुद्दाहून म्हणतो, त्या लयमध्ये त्या प्रत्येक गोष्टीची एक लय कशासाठी आहे, त्याच्यामध्ये त्याचा प्राण आहे. तो घालवायचा नसतो लय वाढवून. ती तशीच आणि त्या पद्धतीनेच गेली पाहिजे. प्रत्येकाची खासियत आहे, म्हणून त्याला गुरुजी अभंग म्हणायचे. आणि त्याची खासियत काय ते उलगडून सांगायचे, कारण त्यांना तशीच तालीम होती. ये देखो ऐसे ही चलो, इतना ही चलो, बस काफ़ी है. एकच 2 शेवटचे प्रश्न घेते. गुरूंच्या आठवणी तुम्ही सांगितलात, तुम्ही स्वतः आता गुरूंच्या भूमिकेत आहात. शिष्य जेव्हा जेव्हा सादरीकरण करतात तेव्हा शिष्याला मिळणाऱ्या टाळ्या ह्या त्याच्या गुरूंसाठी पण असतात. तर म्हणजे 4 टाळ्यांपैकी 2 टाळ्या ह्या गुरूसाठी असतात. तर गुरु म्हणून तुम्ही काय शिष्यांनाही काय सांगाल, किंवा तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही आता गुरु आणि शिष्य दोन्ही भूमिकेत आहात, तर आता मी तुम्हाला गुरूंच्या भूमिकेत प्रश्न विचारते. हा सोपं उत्तर आहे. 4 पैकी 1 टाळी जो कोणी परफॉर्म करतो तो शिष्य असतो, कोणी माहीत नाही आपल्याला, तो तिथं असतो. उरलेल्या 3 टाळ्या गुरुचरणी असतात. आपण फक्त माध्यम असतो. एक प्रश्न खास अमृतानी मला सांगितलेला आहे तुम्हाला विचारण्यासाठी. तो नक्की अवघड असणार. तो अवघड म्हटल्यापेक्षा हा प्रश्न नाही. लेख खरं प्रश्न विचारतच नाही. मी माझा अनुभव सांगते. लेख फक्त आज्ञा करते. पित्याचं आणि लेकीचं नातंच असं काही असतं की जिथे लेक पित्याला अगदी अधिकारवाणीने सांगू शकते. तिच्या वतीने मी तुम्हाला हे सांगते. म्हणजे तिची ही प्रेमळ तक्रार आहे की बाबा तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, तब्येतीला जपायला पाहिजे. अजून खूप खूप आपल्याला बरंच खूप काही मिळवायचं, साध्य करायचं आहे. आणि काय म्हणतात, म्हणजे जास्तीत जास्त तुमच्याकडून आम्हाला हवं आहे. तर ही तक्रार, मी प्रेमळ तक्रार अमृताची तुम्हाला फक्त पास करते आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, मी म्हणजे तुम्हाला दोघांना पाहताना मला मी आणि माझे वडील आठवतात अगदी. आणि मलाही असंच आठवायचं की मी ज्या टोननी माझ्या वडिलांशी बोलायचे तो अधिकार मला मिळालेला होता लेख म्हणून. तर आज तिच्या वतीने सगळ्यांच्या साक्षीने, सगळ्यांच्या समोर हे मी तुम्हाला विनंती आहे, आज्ञा आहे, अधिकारवाणीनेही सांगते की स्वतःची काळजी घ्या. आणि या बाबतीत ते थोडंसं विषयांतर करूया, लाईट करूया वातावरण. एक लहानपणी गोष्ट आपण ऐकली आहे. लेकीच्या घरी जाते, भरपूर खाते, चल रे भोपळा टुणूक टुणूकची आपण गोष्ट बघितली आहे. तसं
तो प्रकार आहे म्हणजे थोडा वेगळ्या पद्धतीनं. पण दुसरी गोष्ट अशी आहे, परवा सुखदाबाईंची सुद्धा 4च वाक्यांची देवाणघेवाण झालेली आहे. परतीच्या प्रवासामध्ये जाताना जेव्हा गुरुची समोर जाणीव होते तेव्हा काही करायची इच्छा होत नाही. नाही स्वतःची तब्येत, नाही शिष्य, नाही परंपरा, काही नसते. फक्त गुरु, त्या माध्यमातून परमेश्वर, ज्याला बघितलेलं नाही आहे. बस, दॅट्स ऑल. खूप छान वाटलं सर, तुमची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. आणि म्हणजे हे मला अमृताशी बोलताना कळले की शेती तुम्ही बघताच आणि शिवाय अश्वपालन देखील शौक म्हणून आणि व्यवसाय म्हणून दोन्ही तुम्ही सांभाळता. हे मात्र ऐकल्यानंतर मला खूप विशेष वाटलं होतं. तर थोडंसं त्याबद्दल काही तुम्हाला सांगायचं असेल तर, नाहीतर तसं कन्क्लूड करू शकतो. नाही, दोन चार वाक्यात संपवतो कारण उशीर खूप झालेला आहे. अजून सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम ऋषिकेशचं गाणं आहे, त्याला फरमाईशी असणार आहेत. त्याला पूर्ण कराव्याच लागणार आहेत. हे तितकंच करा. आमचे सगळे वीक पॉईंट आहेत. तो सुखदाबाईंनी, मंगलताई, म्हणजे काणेबुवांची जी परंपरा आहे हे काय त्याला दुखरी नस पण म्हणता येत नाही आहे, पण ते दाबायचे नाही आहे. ती तसंच त्याला चालू ठेवायचं आहे ते. पण त्याचं गाणं आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळं लवकर घोड्याचं कसं आहे, जन्मता माणूस एक काहीतरी वेळ घेऊन जन्माला येतो. पेंटिंगचा येतो, आणखीन कशाच तरी येतो, हातामध्ये काय कागद पेन घेतो, काहीतरी करत राहतो. तसं मला घोड्याचे पहिल्यापासून जन्मापासून वेळ आहे. आमच्याकडं आमची गिरणी होती. माझ्या आजोबांनी अनंत उद्योग केला. हा शब्द योग्य आहे, अनंत हा शब्द. त्याच्यामध्ये त्यांनी पिठाची गिरणी घातली होती. त्या गिरणीमध्ये आजूबाजूच्या पाड्यातले धनगर धान्य घेऊन दळायला यायचे. त्यातलं एक पोतं धान्य 3 पैकी फुकट दळून दिले की आम्हाला 1 तास घोडा पळवायला मिळायचा. आजोबा दुपारी जेवायला घरी गेले की आम्ही तो घोडा घेऊन पळवायला जायचो. त्याच्यावरनं आमचं आणि घोड्याचं ढोपर फुटायचं. त्या घोडेवालीचे तक्रार यायची. मग संध्याकाळी जे व्हायचं ते आम्हाला व्हायचं. कधी आम्हाला एक बोट कधी घरातलं कुणी माणसाने, माझ्या नाही वडिलांनी, माझ्या आजोबांनी लावलं. शिक्षा एवढीच असायची, सर्वांसमोर उभं राहायचं, विहिरीवर पाय धुवायचे, देवाला नमस्कार करायचा आणि सर्व मोठ्या माणसांसमोर नाक घासायचं. परत ही चूक करणार नाही. पण ही घोड्याची चूक मी वरचेवर करत राहिलो आणि वरच्यावर नाक घासत राहिलो. आणि त्यांनी मग नंतर वचन घेतलं माझ्याकडून. मी 10वी झाल्यानंतर मी 11वीला कमवायलाच लागलो. 17व्या वर्षापासून मी स्वतः कमवत आहे. 2 गायी घेऊन दिल्या त्या आजोबांनी. 8,280 रुपयामध्ये 2 गायी घेतल्या. तेव्हापासून मी 1 रुपया कोणाकडं मागितलेला नाही आहे. माझी एक वेडीज म्हणायला पाहिजे, एक बहीण आहे सुलभी. आम्ही दोघांनी गायी सांभाळलं. तिथून डेअरी वाढली. 60-70 जनावर झाली आमची. आर्थिक स्थैर्य प्राप्त जनावरांच्यामुळं झालं. आणि पण त्या आजोबाने बंधन घातलं होतं की मी जिवंत असेपर्यंत घोडा आणायचा नाही घरात. कारण त्याने अपघात बघितलेले होते आणि मी 3 घराण्यामध्ये एकच पुरुष मुलगा म्हणजे जन्माला आलेला. त्यामुळं ते खूप जपायचे. मोकळं त्यांनी सोडलं होतं. कुठंही जा, काही कर. संध्याकाळी घरी यायचं, रिपोर्टिंग करायचं, हात पाय धड आहेत की नाही बघायचं, पूर्ण कपडे काढून ते बघायचे व्यवस्थितपणे, कुठं लागलं आहे का काय, ठीक आहे, जेवण करा, झोपा. हे आमच्यावर बंधन असायचं. पण त्यांनी मोकळीकी दिली होती. त्यामुळं ते जिवंत असेपर्यंत घोडा नाही. ते गेल्या मी घोडा घेतला. आता मला विचारणारच कोण नव्हतं. पहिलाच घोडा असा घेतला की जो मस्त चावायचा, भरपूर लाथा मारायचा. हो, अगदी हो, सगळे. त्या पडण्याचा अनुभव अंगातला सगळ्यात जास्त आहे, त्याच्या इतका कोणाला. तसं तिथून मग ते थोडं सुरुवात झाली. मग नंतर डेअरीला दुधाचा दर मिळेना, गडी मिळेना, म्हणून मी मग अश्वपालनही केलं. 30-32 घोडे. तो लहानपणी कदा आलाच तेव्हा बघितलं असेल. 30-40च्या आसपास असतील त्यावेळेला घोडे. तेवढे घोडे सांभाळले. त्यांची पिल्लं ते कधी बांधतही नव्हता मी. ते रिकामीच पळायची सगळी. इकडनं आल्यावर त्याला गिरायकाल्यावर पकडायचा, बांधायचा. तो एक वेगळा अनुभव आहे. आता नाही आहेत. आता एकच आहे, 1-1.25 वर्षाचा पिल्लू. पण तोही अनुभव दिला आणि त्यालाही कारणीभूत एका अर्थानं काणेबुवाच आहेत. हां, ते म्हणाले मला जाती समजत नाहीत, मला फक्त एवढंच माहीत आहे, छाती मजबूत आहे, हातपाय मजबूत आहेत, बैलाचा खांदा जो नांगर ओढायला पाहिजे आणि पाय, तसं घोड्याची पाठ आणि पाय तेवढे मी बघितले. चांगलं दिसतंय घोडा म्हणाले. पहिल्या घोड्यावर अक्कासुद्धा बसलेले आहेत. गजोदा तुम्हाला माहीत असेल, म्हणजे अक्कासुद्धा पहिल्या आणलेल्या घोड्यावर अक्काने बसून फोटो काढून घेतला आहे. यालासुद्धा काणीभाव चांगला आहे. अश्व घरात असावा
सुलक्षणे असावा. तसं त्याच्यामध्ये मला गुरु भेटत गेले. महादेव भटजी सांगलीचे, मिरजेचे शेटे अण्णा, त्यांनी महादेव भटजींनी श्लोक सांगितले अश्वपुराणातले. 27 नक्षत्र, 28 दिवस घोडा एका ठिकाणी ठेवायचा, त्याचे शुभ काय काय घडतात वगैरे सगळं. म्हणजे प्रत्येक बाबतीत जे आपण एक प्रामाणिकपणे काही करायला गेलो तर परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक पाठवतो. तसं घोड्यातसुद्धा झालं. असं घोड्यामुळं अंगाच्या वडिलांची माझी दोस्ती झाली, घोड्यामुळं त्यांचं माझं भांडण झालं. त्या भांडणातले पैसे द्यायला म्हणून ते रायबागला आले. तेव्हा ते आणखीन एक आधी अडविश म्हणून माझ्याकडे शिकत होता. खूप बिचारा दुर्दैवी आहे तो, खूप तयार वाजवायचा. कदाचित आज तो तबल्यात असता तर कुठं पोचला असता माहीत नाही. तसं 3 दीर्घ 4 दीर्घ सहज पालथी मांडी घालून बसून सहज जायचं. तो लहानपणी बघितलं असेल तो. म्हणजे हे कुणीच जवळपास त्याच्या पोचत नव्हते. दुर्दैव त्याचं, त्यांनी तबला सोडला, सगळा विषय झाला. मग त्याच्या तबल्याच्या वेळा ह्याचे आईवडील दोघंही रायबागला पैसे द्यायला म्हणून आले. तर आम्ही त्याचा पहिला प्रोग्राम अरंगेत्रम तबल्यातलं ते आम्ही ठेवलं होतं. मग त्यांनी सांगितलं, मी अंगदला घेऊन आले. मग तो गेले, मला वाटतं 15-17 वर्ष तरी झाली असतील यायला लागून, 17-18 वर्ष झाली. ते असे, ती एक परंपरा आहे तिथे घोड्याची. तोही शौक पूर्ण केला म्हणजे सांभाळून. आता हे 2 घोडे खूप छान आहेत माझ्याकडं. एक तर अविस्मरणीय आहे. तुम्ही आलात तर हकीकत सांगेन. थांबू, मला वाटतं आपण खूप उशीर झाला, तासभर तरी जास्त झाला. अमृता मला म्हणाली होती ते अगदी बरोबर आहे की बाबांशी बोलत राहिलीस की तुलाच प्रश्न सुचत राहतील आणि तुलाच कळेल की बाबांकडून ऐकण्यासारखं खूप आहे, बाबांकडे सांगण्यासारखं खूप आहे. खरंच हा वेळ पुरणारा नाही आहे. कधीतरी पुन्हा तू निवांत अशी पुन्हा मुलाखत ठेव. गुरुजी जेवढे आबोल होते तेवढे काणेबुवा बोलायचे. हा गुण त्यांच्याकडनं आला आहे. म्हणजे डिटेल सखोल सगळ्यामध्ये बुवांचं वाक्य आहे. कोणत्याही विषयाची सखोल माहिती करून घ्यायची. शेती असो, गाणं असो, तबला असो, जनावर असो, काही असो, तिथंपर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे रे, असं म्हणायचे. आणि अतिशयोक्ती वाटेल, धोबी पछाड घेताना पायात पाय न अडकवता हातात घेऊन त्याला हातात हात घेऊन कसा टाकायचा हे मला काणेबुवांनी सांगितलेलं आहे. कुस्तीतले डाव. आणि ते मला कुस्तीतला ह्याला तुमच्या खासबागेत मला भेटले. ते ढेकूळ मारून त्यांनी मला पाठीवर ढेकूळ मारलं आणि पाठीमागे जागा धरली आहे म्हणाले खासबागेमध्ये. ते छोटंसं लिंबाचं झाड त्याच्या बाजूला आणि त्यांच्याबरोबर कंपनी कुठली, शंकरराव नवनाळे, हे सगळे अनुभव तुम्ही पण बहुतेक होता त्याच्यामध्ये. अगदी त्याच्यामध्ये शरी नवनाळ्यांच्यापासून सगळे लोक होते बघा. 7-8-10 भजनी मंडळ सगळं ते कुस्तीला घेऊन आले होते. ते करून संध्याकाळी वाटेत कुठेतरी रुकडीला भजन होतं. ते रुकडीचं भजन करायचं आणि रात्री 2-3-4 वाजता इचलकरंजीला जायचं. हा बुवांचा आयुष्याचा क्रम. हे गुण त्यांच्याकडनं आलेले. त्यामुळे त्याला मला कुणाही मला म्हणू शकत नाही दुर्गुण आहेत म्हणून. थांबूयात आपण. एक ऋषिकेशला विनंती, थोडं जेवायला उशीर होईल पण कल्याणरावांचं व्यक्तिमत्व इतकं बहुआयामी आहे की प्रत्येक विषयामध्ये ते म्हणाले तसं खरंच चातुर्मास करतील. आणि प्रत्येक गोष्ट विशद करून सांगण्याची त्यांची हातोटी खरंच ऐकण्यासारखी आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आलो हे आमचं नशीब. रामकृष्ण हरी. तुमच्या 75ला बोलवा, त्यावेळेला त्याच्यात एक चातुर्मास तुमच्याबद्दल करेन.